नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी सुभाष मिसाळ बोलतोय. मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, जय विजय अकॅडमी अकलूज. आज गुरुवार. आज या ठिकाणी तुमच्या मनामध्ये जे काही वेगवेगळे शंका आहेत, काउन्सिलिंगवर स्टे येणार का, रिनीट होणार का, अभ्यास सुरू करावा का बंद करावा, असे अनेक प्रश्न आणि अनेक फोन या ठिकाणी सतत मला येतात. आणि यामुळेच या ठिकाणी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी शेअर करत आहे. विद्यार्थ्यांनी पालक मित्र हो, चालू वर्षीची नीटची परीक्षा झाल्यापासून जो गोंधळ आहे तो अजून काही थांबेना झालेला आहे. नीटची परीक्षा झाली, रिझल्टही डिक्लेअर डेट पूर्वीच या ठिकाणी जाहीर करण्यात आला. पेपर लीक झाल्या म्हणून बातम्या आल्या, त्यावर या ठिकाणी NTA पडदा पाडला. यानंतर ग्रेशिंग मार्क्स दिले गेले वगैरे वगैरे अनेक प्रश्न उपस्थित झाले. अनेक विद्यार्थी या ठिकाणी कोर्टामध्ये, अनेक विद्यार्थ्यांनी धाव घेतली, पिटिशन्स दाखल केल्या, त्याच्या सुनावण्याही झाल्या. या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं NTAला सांगितले गेले की या परीक्षेचं जे पावित्र्य आहे ते व्यवस्थित ठेवा. ज्या चुका झालेल्या असतील त्या चुका पटकन सुधारा. जे झालं असेल ते समिती नेमून पटकन निर्णय घ्या. आणि पुढील 6 आणि 8 तारखेला सुनावणी होईल, त्यावेळेला हे सर्व विषय निकालात काढले जातील. तोपर्यंत चुका सुधारा, अशा क्लिअर कट या ठिकाणी ऑर्डर सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली होती. परंतु त्याच वेळेला रोज दिवसेंदिवस या ठिकाणी हे पेपर लीकचं जे वादळ आहे ते वादळ हळूहळू बिहार, पंजाब, हरियाणाच्या पाठोपाठ महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्राच्या पाठोपाठ लातूर आणि लातूरमधून परत माढ्यापर्यंत येऊन पोचलेला आहे. वेगवेगळ्या रोज बातम्या नवीन नवीन येतात. रिनीट होणार, अमुक होणार, तमुक होणार. आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होणे हे साहजिक आहे की रिनीट जर झाली तर कसं, मग आपण आता अभ्यास चालू ठेवावा का निवांत राहावं, हा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. आणि शिवाय काउन्सिलिंग होणार तर कधी स्टार्ट होणार, हाही मनामध्ये प्रश्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज मी काही या ठिकाणी रिनीट होणार की नाही याविषयी संभाव्य कारण या ठिकाणी तुमच्या समोर सांगणार आहे. कारण ज्या सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका आहेत त्याचे 6 आणि 8 जुलैशिवाय आपल्याला त्याचा हा निर्णय या ठिकाणी येणार नाही. आपले जे केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत आदरणीय प्रधान साहेब, यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की कुठल्याही मुलावर अन्याय कसल्याही पद्धतीचा होणार नाही. शिवाय रिनीट या ठिकाणी घेतली जाणार नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा जो ऑर्डर असेल, जो निकाल असेल, तो या ठिकाणी अंतिम राहील असंही सांगण्यात आलेलं आहे. जे आतापर्यंत घडलेलं आहे किंवा घडत आहे याच्यावरती या ठिकाणी कडक कारवाई या ठिकाणी करण्यात येईल, कोणालाही सोडलं जाणार नाही असं या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. परंतु रोज अनेक वेगवेगळे खुलासे होतात, त्यामुळे रिनीट होती काय अशी शंका आपल्या मनामध्ये येते. रिनीट आजपर्यंत किंवा आजच्या वेळेपर्यंत होणार नाही याची काही या ठिकाणी कारणे आहेत. ती म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये जास्त विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये बसतात आणि इथूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रोसेसला सुरुवात होत असते. उत्तर प्रदेशमधून सुद्धा या ठिकाणी मागच्या 2 दिवसापूर्वी हिंदुस्तान वेब पोर्टलवरती तशी बातमी आलेली आहे की आतापर्यंत विद्यार्थी रिनीट घ्या म्हणून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या, अर्ज दिलेले होते. परंतु आता रिनीट घेऊ नका म्हणून उत्तर प्रदेशमधील मेरठमधील 2 विद्यार्थी, ज्यांना या ठिकाणी 705 आणि 790 मार्क आहेत, असे मेरठमधील 2 विद्यार्थी न्यायालयामध्ये गेलेले आहेत रिनीट घेऊ नका म्हणून. त्यामुळे याच्यावर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय विचार करेल. आणि शिवाय रिनीट होणे या ठिकाणी
किती जणाला गरजेचं वाटतंय असा जर अभ्यास आपण केला तर खूप थोडी मुलं आणि पालक आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 600 किंवा 600पेक्षा जास्त मार्क्स आहेत, जे विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला बसतात, अशा विद्यार्थ्यांना मुळीच रिनीट व्हावी हे वाटत नाही. जे विद्यार्थी थोडेफार काठावर आहेत अशाच विद्यार्थ्यांना फक्त वाटतंय की रिनीट व्हावी. आणि आता या ठिकाणी रिनीट होऊ नये म्हणून सुद्धा या ठिकाणी कोर्टात पिटिशन दाखल केलेले आहे. त्यामुळे रिनीट होण्याची शक्यता कमी आहे. शिवाय या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही थोडे ठिकाण आहेत, आयसोलेटेड ठिकाणी, थोड्या ठिकाणीच असं लीकचे प्रकार वगैरे झालेले आहेत, अशाच ठिकाणी या ठिकाणी तुम्ही रिनीट घ्या किंवा त्यांच्यावर कारवाई करा. परंतु संबंध भारत देशामध्ये अशा पद्धतीची रिनीट नको, हे बरोबर आहे. कारण कोणालाच ते परवडणार नाही आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी विचार करेल असे एकंदरीत वाटते. शिवाय यूपीनं, उत्तर प्रदेशनं मागच्या 2 दिवसापूर्वी जाहीर केलेलं आहे की 7 तारखेपासून त्यांची स्टेट काउन्सिलिंग या ठिकाणी चालू होते. तशी तयारी या ठिकाणी त्यांनी चालू केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हेटरनरीचे रजिस्ट्रेशन या ठिकाणी याच मार्क्सवरती चालू झालेले आहेत. शिवाय कर्नाटक, केरळमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहेत. यामुळे सुद्धा एकंदरीत वाटते की रिनीट होणार नाही. शिवाय कोर्टाने सरळ सरळ सांगितलेलं होतं की 0.001 एवढं जरी आपल्याला आढळलं तरी या ठिकाणी त्याच्यावर कारवाई केली जाणार. परंतु 0.001 एवढं जरी या ठिकाणी आपल्याला प्रूफ सापडलं तरी या ठिकाणी रिनीटच होणार असं क्लिअर कट सूचना त्यावेळेला सुद्धा दिलेल्या नाहीत. त्यामुळे सुद्धा रिनीट होणार नाही असं आज मी तिला तरी वाटते. त्यामुळे सगळ्यात जास्त या ठिकाणी जो अंदाज आहे तो अंदाज असा येतोय की सध्याच्या परिस्थितीवरून रिनीट होणार नाही. परंतु अजून जास्त राज्यामध्ये जर हे पेपर लीकचं वारं या ठिकाणी जर प्रत्येक राज्यामध्ये वाहत गेलं, अनेक ठिकाणी जर अशा पद्धतीचं सापडलं तर मात्र या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय तशा पद्धतीचा विचार करू शकतं. परंतु आज मितीला तर तसं वातावरण रिनीट सारखं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. पण तरीही या ठिकाणी आता राहिले 10-12 दिवस. या 10-12 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी जे आपले पूर्वीचा जो स्टडी आहे, जो अभ्यास आहे, तो अभ्यास चालू ठेवा. अभ्यास केला म्हणून काही तुमचा वाया मुळीच जाणार नाही. तो चालू ठेवा. तो तुमचा या ठिकाणी त्या डिग्रीला MBBS असेल किंवा BMS असेल त्या डिग्रीला तो उपयोगी होईल. त्यामुळे अभ्यास करावा का नाही तर अभ्यास तुम्ही चालूच ठेवा. रिनीट 99% होणार नाहीये आज मी त्याला तर वाटते. परंतु अजूनही जर जास्तच वातावरण असं बिघडत गेलं तर या ठिकाणी शेवटी आपल्या भारत देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो अंतिम मानला जातो आणि त्यामुळं या ठिकाणी 6 आणि 8 तारखेलाच क्लिअर कट आपल्याला समजेल. परंतु आज मी तिला रिनीट होणार नाही. सर्वांनी या ठिकाणी काही काळजी करायचं कारण नाही. तरी पण विद्यार्थ्यांनी गाफील राहू नका. अभ्यास चालू ठेवा. तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपली जमा करा. जे आपल्याकडे डॉक्युमेंट्स नाहीत ते डॉक्युमेंट्स जमा करण्याचा प्रयत्न करा. अभ्यास तर सुरू ठेवाच ठेवा. कारण 6 तारखेपासून आता उत्तर प्रदेशचे रजिस्ट्रेशन चालू होते. सगळेच या ठिकाणी रजिस्ट्रेशन चालू होत आहेत आणि त्यामुळं तुमच्या पूर्णपणे गोंधळ उडेल. म्हणून रिनीट होणार या बाबीमध्ये न बसता आपलं काम आपण करा. अभ्यासही चालू ठेवा आणि आपले डॉक्युमेंट्स या ठिकाणी जमा करा. आम्ही या ठिकाणी शनिवारी दुपारनंतर आणि रविवारी दिवसभर ऑफिस आपल्या या ठिकाणी चालू राहील. या 2 दिवशी ज्यांनी आतापर्यंत आपली जी डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स स्कॅन करून, ज्यांनी PDF केलेले नाहीत आणि पेनड्राईव्हमध्ये घेतलेले नाहीत, ज्यांनी आपल्या तुमच्या पद्धतीने घेतल्या तरी उत्तमच आहे. परंतु आम्हीही प्रत्येकाला या ठिकाणी असे कॉल करून ते डॉक्युमेंट्स स्कॅनिंग करून PDFमध्ये या 2 ते 4 दिवसामध्ये आपण घेणार आहोत. जेणेकरून रजिस्ट्रेशनच्या वेळेला स्कॅनिंगसाठी आपला वेळ जास्त जाऊ नये ही या ठिकाणी काळजी घेतली जाणार आहे. इतर राज्याचं रजिस्ट्रेशन, स्टेटचं रजिस्ट्रेशन आणि 15% रजिस्ट्रेशन 1 ते 2 दिवसामध्येच फरक राहून या ठिकाणी चालू होईल. त्यामुळे प्रत्येकाने कॉन्टॅक्टमध्ये राहावा, आपली तयारी करा. हाच या ठिकाणी आजच्या व्हिडिओद्वारे या ठिकाणी मी संदेश देतोय. शक्यतो परत एकदा सांगतो, आज मी तिला या ठिकाणी रिनीट होणार नाही असंच वाटतंय. तरी सर्वांनी अभ्यास चालू ठेवा.
नंतर 6 आणि 8 तारखेला जो कोर्टात निर्णय होईल तो अंतिम राहील. परंतु आज मितीला तर तसं काही वाटत नाही. अभ्यास चालू ठेवा. डॉक्युमेंट्स या ठिकाणी जमा करा. फास्ट प्रोसेस 6 तारखेपासून किंवा 8 तारखेपासून चालू होणार आहे सर्व राज्याची. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावा. या ठिकाणी आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.